संक्रांतीला आवर्जून केली जाणारी ही तिळाची पोळी कडक झाली किंवा वातड झाली तर खायला मजा येत नाही। तर ही पहा आपली तिळाची पोळी कशी टम्म छान फुगलेली आहे आणि एकदम खुसखुशीत आणि खमंग झालेली आहे। पोळी लाटताना फाटू नये म्हणून काय करायचं, किंवा पोळी भाजताना गुळ बाहेर येऊ नये म्हणून काय करायचं, तसेच आपण काय केल्याने आपली ही पोळी खमंग आणि खुसखुशीत होईल यासाठी मी खास टिप्स आणि ट्रिक्स शेअर करणार आहे। त्यामुळे ही तिळाची पोळी तुमची अजिबात चुकणार नाही आणि चांगली 10 ते 15 दिवस राहील। तर चला पाहूयात। तिळाची पोळी करण्यासाठी सुरुवातीला आपण पीठ भिजवू। त्यासाठी मी इथं 1.5 कप गव्हाचे पीठ घेतलेलं आहे आणि ही पोळी खमंग होण्यासाठी 2 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आणि ही पोळी लाटताना फाटू नये, आपल्या गव्हाच्या पिठाला लवचिकता यावी म्हणून 1 चमचा मैदा घातला आणि बघा इथं 2 चमचे चांगलं कडकडीत गरम केलेलं मोहन घातलं। म्हणजे यामुळे आपली ही तिळाची पोळी चांगली खमंग आणि खुसखुशीत होते। आणि हे तेल पिठामध्ये घातल्यानंतर ते तेल सगळ्या पिठाला हे लागलं पाहिजे, त्यामुळे आपल्या हाताने सगळं व्यवस्थित हे पिठाला चोळून घेणं फार महत्त्वाचं आहे। बघा असा मुटकं झाला की म्हणायचं की आपलं मोहन घातलेलं हे परफेक्ट झालेलं आहे। तेल घातलेलं सगळं मी इथं चोळून घेतलेलं आहे। आता पाणी घालून हे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि पाणी घालताना हे थोडं थोडं करून घालायचं, जेणेकरून आपलं हे पीठ जास्त सैल होणार नाही। आपल्याला हे कणिक मध्यम घट्ट बनवायचे आहे। तुम्ही पाहू शकता इथे बघा आपले हे पीठ जास्त सैलही नाही आणि जास्त घट्टही नाही, एकदम मध्यम केलेलं आहे। आणि आता हे चमच्याभर तेल घ्यायचं आणि थोडंसं या कणकेला लावून घ्यायचं आणि इथं मी हे कणिक 30 ते 40 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहे। पीठ हे मुरण्यासाठी साईडला ठेवलेलं आहे, तोपर्यंत आपण सारण करून घेऊ। कढई गरम झालेली आहे, ते 1 कप तीळ घालते आणि आता हे तीळ आपल्याला चांगले खमंग असे भाजून घ्यायचे आहेत। तीळ एकसारखे असे हलवून घ्यायचे, म्हणजे ते सगळ्या बाजूंनी एकसारखे भाजले जातात। तुम्ही इथे पहा बघा आपले तीळ चांगले फुलले आहेत आणि खमंग असा वास पण येत आहे आणि छान खरपूस झालेले आहेत। तर आता मी गॅस बंद करते आणि हे तीळ एका प्लेटमध्ये काढून घेते। आता त्याच कढईमध्ये आपल्याला अर्धा कप शेंगदाणे घ्यायचे आहेत। शेंगदाणे सुद्धा असेच खमंग चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। गॅस मंद ठेवलेला आहे आणि या शेंगदाण्यांना चांगले असे डाग पण पडलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकताय बघा शेंगदाण्यांची साल अशी चांगली निघत आहे, म्हणजे खरपूस झालेले आहेत। तर मी एका प्लेटमध्ये काढून घेते। आता त्याच कढईमध्ये पाव कप बेसन पीठ घालत आहे। हे बेसन पीठ सुद्धा आपल्याला एकसारखं हलवायचं आहे आणि बघा हळूहळू त्याचा कलर चेंज होत आहे आणि एकदम खमंग भाजून घ्यायचं आहे। बेसन पीठ कच्चं राहिलं नाही पाहिजे किंवा असं करपलं पण नाही पाहिजे। मंद गॅसवर सतत एकसारखं असं हलवत राहिलं की हे बेसन पीठ चांगलं भाजलं जातं आणि पहा इथे बेसन पीठचा कलर चांगला बदललेला आहे आणि चांगलं खमंग असा वास पण येत आहे। तिळाच्या सारणामध्ये असं बेसन पीठ भाजून घातलं की सारण खमंग लागतं, चव पण छान लागते आणि आपल्या या सारणाला एकसंगपणा येतो। तर आता हे गॅस बंद केला आहे, हे पीठ सुद्धा मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। बघा हे बेसन पीठ कसं छान खमंग भाजलेलं आहे। सारणासाठी इथे आपण 1 कप तीळ भाजून घेतले, अर्धा कप शेंगदाणे चांगले अशी साल काढून घेतलेले आहेत बघा भाजून, आणि पाव कप आपण बेसन पीठ भाजून घेतलेलं आहे। तर यासाठी मी 1.25 कप गूळ चिरून घेतलेला आहे। तुम्ही इथे तुमच्या गोडीनुसार हा गूळ कमी जास्त करू शकता। तर इथे बघा आता मी सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे घातले आणि काही तीळ घातले। मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम सगळं साहित्य आपण बारीक करू शकणार नाही, त्यामुळे मी 2 किंवा 3 बॅचेसमध्ये हे सगळं साहित्य बारीक करून घेऊ। आता तीळ आणि शेंगदाणे बारीक करून घेतले, त्यामध्येच या गुळापैकी निम्मा गूळ मी घालून घेतला आणि पल्स मोडवर फिरवून घ्यायचं। बघा पल्स मोडवर हे फिरवून घेतलं की अजिबात तेल रिलीज होत नाही आणि हे सारण चिकट सुद्धा होत नाही। तर आता हे बघा बारीक झालेलं आहे, तर मी एका बाउलमध्ये काढून घेते। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये उरलेले तीळ घालून घेते आणि त्याबरोबरच राहिलेला जो गूळ आहे तो सुद्धा घालून घेते। तीळ आणि गूळ आपल्याला एकसारखं बारीक करून घ्यायचं आहे, पण पल्स मोडवर करायचं, म्हणजे मिक्सर चालू बंद करायचा। आणि यामध्येच मी बेसन पीठ सुद्धा घालून घेतलं, चालू बंद करून फिरवून घेतलं आणि त्याच बाउलमध्ये काढून घेतलं। आता त्यामध्ये 1 चमचा वेलची पूड घातली आणि थोडंसं जायफळ घालायचं। जायफळ घातलं की आपल्या तिळपोळीला छान चव येते आणि चिमूटभर मीठ घातलेलं आहे। आता हे सगळं साहित्य चांगलं एकजीव होण्यासाठी परत एकदा मिक्सरच्या भांड्यात
2-3 बॅचेसमध्ये फिरवून घ्यायचं. पल्स मोडवरच फिरवायचं म्हणजे तेल सुटणार नाही आणि चांगलं सारण मोकळं मोकळं होईल बघा असं. आणि बारीक चांगलं करून घ्यायचं आहे. पहा इथे आपलं सारण किती छान झालेलं आहे आणि सारणाचा कलर सुद्धा किती छान आलेला आहे. तिळाच्या पोळीसाठी हे तिळाचं सारण आपलं तयार झालेलं आहे. हे सारण जरा कोरडं असतं त्यामुळे आपण पीठ मळताना हे मध्यम घट्ट मळलेलं आहे. तर 40 मिनिट झालेले आहेत बघा. पीठ चांगलं आपलं मुरलेलं आहे. हे तिळाची पोळी चांगली टम्म फुगण्यासाठी हे पीठ असं मुरवत ठेवायचं आणि चांगलं मऊ मुलायम करून घ्यायचं. बघा आता इथं थोडंसं मी चांगलं 2 ते 3 मिनिट चांगलं मऊ करून घेते. पीठ घट्ट असलं तरीसुद्धा चांगलं असं मऊ करून घ्यायचं. बघा हे किती छान असं मऊ झालेलं आहे. तर असं पीठ असेल तर आपली पोळी ही चांगली टम्म फुगते. आता लिंबापेक्षा थोडासा मोठा उंडा घ्यायचा, चांगला मऊ करून घ्यायचा आणि आता ह्या उंडा पिठामध्ये चांगला घोळवून घ्यायचा. आता या उंड्यामध्ये आपल्याला सारण भरायचे आहे त्यामुळे मी असं वाटी करून घेते बघा. अंगठ्यानी असं मध्ये मध्ये गोल करून घ्यायचं आणि कडा त्याच्या चांगल्या थोड्या बारीक करायच्या आणि मध्ये थोडंसं जाडसर ठेवायचं म्हणजे असे वाटीचा आकार त्याला द्यायचा आहे. आणि बघा आता अशी वाटी तयार झाली की त्याच्यामध्ये आपल्याला सारण चांगलं भरता येतं. इथं पीठ जर आपलं सैल झालं तरी हे पोळी लाटताना आपली फाटली जाते. व सैल कणिक असेल तर ही कोरडे सारण असल्यामुळे ती लाटताना सुद्धा येत नाही. त्यामुळे असं पीठ थोडंसं घट्ट ठेवायचं. आता बघा हे सारणसुद्धा मी असं चांगलं गोळा केला आणि या पाटीमध्ये भरलेलं आहे. आता आपल्याला दोन्ही अंगठ्यांनी हे सारण खाली आतमध्ये दाबायचं आहे आणि वरती ज्या कडा आहेत त्या एकत्र जुळवत आणायच्या आहेत आणि असं खालून शेप द्यायचा आहे गोल उंड्याचा. एका हाताने शेप द्यायचा, खाली पकडून ठेवायचा आणि दुसऱ्या हाताने आपल्याला सारण हे बोटाने दाबून घ्यायचं आणि वरती त्याचं जे तोंड आहे ते मिटवून घ्यायचं आहे. बघा असं व्यवस्थित मी कसा उंडा चांगला तोंड त्याचं मिटवलं आहे आणि बंद केला आणि व्यवस्थित आपल्याला हा उंडा एकसारखा हाताने थोडा पसरून घ्यायचा आहे म्हणजे हे जे सारण आहे ते काठापर्यंत चांगलं असं पसरलं जातं. आता हा तयार झालेला उंडा आपल्याला परत पिठामध्ये चांगलं घोळवून घ्यायचा आणि आता पोळपाटावर मी ठेवला आहे आणि परत व्यवस्थित आपल्या बोटाने चांगला प्रेस करायचा आहे जेणेकरून कोरडं सारण हे आतमध्ये सगळीकडे पसरलं जाईल आणि पोळी लाटताना फाटणार नाही. आणि बघा आता व्यवस्थित मी असं लाटून घेते. एकदम ही पोळी लाटताना हलक्या हाताने लाटून घ्यायची आणि ही पोळी लाटताना गोल फिरवत लाटायची आहे आणि त्यामुळे ही चांगली टम्म अशी फुगते आणि चांगली बघा एकसारखं सारण सगळीकडे पसरलं जातं आणि पोळीसुद्धा एकसारखी लाटली जाते. काठ चांगले बारीक करून घ्यायचे आणि ही व्यवस्थित बघा अशी. आणि यामध्ये आपण सुरुवातीला 1 चमचा मैदा घातला आहे ना त्यामुळे ही पोळी अजिबात फाटत नाही कारण मैदा घातल्यामुळे या कणकीला एक लवचिकता येते. आणि पहा व्यवस्थित अशी पटपट जरी लाटली तरी सुद्धा फाटणार नाही. आणि तर पिठाची आवश्यकता लागली की थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि दोन्ही बाजूनी लाटायची म्हणजे आलटी पलटी करून लाटायची म्हणजे आपल्याला समजतं की कुठे जाड आहे कुठं पातळ आहे. तर बघा एकसारखी अशी पोळी छान लाटून झालेली आहे. चांगल्या कडा अशा बारीक करून घ्यायच्या. तुम्ही पाहू शकताय बघा आपलं सारण यामधलं कसं छान काठापर्यंत असं पसरलेलं आहे. ही पोळी लाटताना एकदम पातळ लाटायची. पातळ पोळी खायला एकदम छान लागते. आणि पहा आता व्यवस्थित आपली ही तिळाची पोळी छान अशी लाटून झालेली आहे. इथं तुम्हाला मी दाखवते या पोळीची साईज मी कशी ठेवली आहे. पहा इथे बघा अशी व्यवस्थित छान पातळ केलेली आहे. आता तवा पण चांगला मध्यम गरम करून घेतलेला आहे आणि बघा आता ही पोळी आपण तव्यामध्ये घालूया. गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवलेली आहे. 2 मिनिटांमध्येच बघा असे बबल्स पोळीला येतात तेव्हा पोळी आपली पलटी मारायची आणि नंतर या पोळीला बघा दुसऱ्या बाजूने ही पोळी चांगली अशी फुलायला लागलेली आहे म्हणजे. आणि ही एकदम बघा तुम्ही पाहू शकता इथे अशी पोळी चांगली फुगायला लागली की आपल्या पोळीला या तूप लावून घ्यायचं. बघा ही तिळाची पोळी कशी छान टमटमीत अशी फुगलेली आहे. आता गॅस एकदम मंद ठेवायचा आणि मंद गॅसवर खरपूस ही पोळी भाजून घ्यायची. दुसऱ्या बाजूनेही तूप लावून घेतलं. तूप लावलं की एकदम पोळीला छान चव येते. मंद गॅसवर दोन्ही बाजूंनी चांगली खरपूस ही पोळी छान भाजून झालेली आहे बघा. आणि आता मी काढून घेते.
इथे मी दुसरी पोळी सुद्धा अशीच लाटून घेतली, ती सुद्धा पहा अशी चांगली टम्म फुगलेली आहे। त्यासाठी आपल्याला पीठ चांगलं भिजवून घ्यायचं आणि दुसरं म्हणजे सारणामध्ये आपण जे बेसन भाजून घातलेलं आहे त्यामुळे या पोळीतून भाजताना अजिबात गूळ बाहेर आलेला नाही। बरेच वेळा काय होतं, पोळी भाजायला लागलो की गूळ हा मेल्ट होतो आणि पोळीतून बाहेर येतो, त्यामुळे आपल्याला खाताना अजिबात पोळी चांगली लागत नाही। तर त्यासाठी आपल्याला हे बेसन पीठ हे असं खमंग भाजून या सारण्यात घालायचं आहे, त्यामुळे गूळ अजिबात मेल्ट होऊन बाहेर येत नाही आणि तिळाची पोळी छान होते, अजिबात वातड होत नाही। बघा, एकदम खमंग आणि खुसखुशीत ही तिळाची पोळी तयार झाली आहे। 10 ते 15 दिवस आरामात टिकते आणि ही पोळी तुम्ही मुलांना डब्यात देऊ शकता किंवा अशा बनवून ठेवू शकता आणि मुलांना थंडीमध्ये पौष्टिक खायला देऊ शकता। या पद्धतीने तिळाची पोळी नक्की बनवा आणि मी सांगितलेल्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या त्या मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच मस्त मस्त रेसिपीज पाहण्यासाठी वर्षास केक्स अँड आर्ट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा। धन्यवाद।